नमस्कार, मी अश्विनी पुरी. DS न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. बघणार आहोत बातमीचा सविस्तर आढावा. आमच्या DS न्यूज 24 चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. शेतात राबणाऱ्या हातांना क्षणात मृत्यू कवेत घेतो तेव्हा निसर्गाची निर्दयता माणसाला हादरावून सोडते. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील शिवडे येथे रविवारी सकाळी घडलेली घटना अशीच अंगावर शहारे आणणारी ठरली आहे. न्याहारीसाठी थांबलेल्या शेतमजुरावर अचानक बिबट्यानं झडप घातली आहे. जीव वाचवण्यासाठी झालेल्या झटापटीत शेतमजूर आणि बिबट्या दोघेही विहिरीत कोसळले आणि पाण्यातच दोघांचे प्राण गेले. सावतामाळी नगर येथील गोरख लक्ष्मण जाधव शिवडे येथील गणपत चव्हाणके यांच्या शेतामध्ये पिकाला पाणी देण्यासाठी गेलेले होते. विहिरीलगतच्या आंब्याखाली बसून जाधव न्याहारी करत होते. इतक्यात मागून आलेल्या बिबट्यानं त्यांच्यावर झडप घातली. जीवाच्या आकांताने जाधव यांनी बिबट्यामध्ये जोरदार झटापट झाली. अवघ्या 10 फुटांवर असलेली कठडी नसलेली विहीर मृत्यूचा सापळा ठरली. झटापटीत दोघेही थेट विहिरीत कोसळले. मदतीसाठी आरडाओरडा करणाऱ्या महिलांनी आणि ग्रामस्थांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र विहिरीत असलेल्या वीज पंपाच्या फाउंडेशनवर थकलेला बिबट्या बसल्यानं कुणालाही खाली उतरता आलं नाहीये. घटनेची माहिती मिळताच वन विभाग घटनास्थळी दाखल झाला. मात्र आधी बिबट्याला ठार करा, मगच मृतदेह बाहेर काढा अशी संतप्त भूमिका ग्रामस्थांनी घेतली. अखेर विहिरीमध्ये पिंजरा सोडून बिबट्याला जेरबंद केले. पोहणारे गोविंद तुपे यांच्या मदतीने जाधव यांचा मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवलाय. दरम्यान मृतदेह बाहेर काढताना विहिरीतील पिंजरा वारंवार पाण्यात बुडाल्यामुळे बिबट्याच्या नाकातोंडात पाणी गेलं आणि अखेर त्याचाही मृत्यू झालाय. या घटनेची सिन्नर पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. DS न्यूज 24 साठी अश्विनी पुरी, सिन्नर. अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा DS न्यूज 24. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेते. नमस्कार.